अदानीने जो प्रकल्प राबवायचा घाट घातला आहे तो प्रकल्प मुख्यतः आजनावळे आणि भोरांडे या मुख्य 2 ग्रामपंचायतीमध्ये येतो आणि ह्या प्रकल्पामुळे येथील जो शेतकरी आहे त्याचं मुख्य उपजीविकेचं साधन शेती आहे आणि हे शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि या परिणामी शेतकरी हा भूमिहीन होईल आणि याचा परिणाम त्यांच्यावर तर होईल पण येणाऱ्या भावी पिढीवर सुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण याचा विरोध करण्यासाठी आज इथे जमलो आहोत. तुमच्याकडे मी पुन्हा येतो. आपल्यासोबत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. खरं तर कुठल्याही प्रकल्पाबाबत असेल किंवा कुठल्याही एखाद्या चुकीच्या कामाबद्दल असेल तर पुणे जिल्ह्याचा सगळ्यात मोठा आदिवासी भागातला सगळ्यात मोठा विरोध असतो हा तुमचा. तुमची बोलणं असेल किंवा तुमचा अभ्यास असेल. तुम्ही किती अभ्यास केलाय नेमका आणि काय आता कसं असणार आहे शेवटच्या टप्प्यात? आता जनसुनावणी काहीतरी 21 तारखेला आहे. तुम्ही काय नेमकं ठरवलंय, काय असणार आहे पुढची स्ट्रॅटेजी तुमची? खरं तर 2024 पासून आम्ही खरं तर आदनवळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार करतोय आणि गेल्या अनेक दिवसापासून आम्ही त्या ठिकाणी आडोशी वस्ती हा आमचा तिथला मेन पॉईंट आहे आणि हा दुसरा पॉईंट आहे हा खरं तर भोरांडाचा. आणि म्हणून पत्रकार मित्रांनो तुम्हाला मी धन्यवाद देतो की तुम्ही काका असेल तुम्ही शिंदे साहेब या ठिकाणी आलात आणि विशेष करून मी खरं तर आज या ठिकाणी संपूर्ण अभ्यास करून आम्ही या ठिकाणी खरं तर ह्या अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव म्हणजे बरं आदनावळा भोरांडा हा सह्याद्रीचाच भाग आहे आणि ह्या सह्याद्री बचावण्यासाठी आम्ही एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीचा अध्यक्ष आदनवळे ग्रामपंचायतीने मला केलेला आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन छेडतोय, उपोषण छेडतोय. त्या समितीच्या उपाध्यक्ष आदरणीय अरुणताई गोटकरताई आहेत आणि आज आम्ही या ठिकाणी भोरांडानंतर या गावच्या सरपंच यांनाही आम्ही उपाध्यक्ष करतोय. म्हणजे या प्रकल्पाला लढण्यासाठी 2 उपाध्यक्ष, 2 ग्रामपंचायती, 1 अध्यक्ष आणि उर्वरित वरच्या 17 आणि इथल्या काय असतील त्या अशा प्रकारचा खरं तर हा प्रकल्पाची जी 21 तारखेची सुनावणी आहे हे आम्हाला रद्द करायचे आणि हा प्रकल्प रद्द करायचे. आणि हा प्रकल्प होतोय कुठं? आम्ही उभे आहोत या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आमच्या सुनीत्राताई वहिनी या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माझा जाहीर आव्हान आहे का या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र यावं, मुख्यमंत्र्याला भेटावं आणि पंतप्रधानाला भेटावं आणि 21 तारखेची सुनावणी ही रद्द झाली पाहिजे. अशा प्रकारचा हा आमचा थेट इशारा आहे. आमचा इशारा समजा, दम समजा, दादागिरी समजा, काय समजायचं ते समजा, पण 500 ते 600 एकर जमीन या ठिकाणी भोरांडा आणि आदनावळा या दोन्ही गावची जाणार आहे. त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यामधून खरं तर 17 गावांना नोटीस आहेत. इथं किती गावाला आम्ही ती माहिती घेतोय, परंतु रायचंद शिंदे साहेब आमचा या प्रकल्पाला कडाडून विरोध आहे. मी शिंदे साहेबांना या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगतोय की शिंदे साहेब कार्यक्षम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राचं काम केलं आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हा जर प्रकल्प झाला तर शिंदे साहेबांना पण तो कमीपणा आहे. शिंदे साहेबांनी तात्काळ याच्याकडे लक्ष द्यावा, सुनीत्रा वहिनीने याच्याकडे लक्ष द्यावा. पक्षाचे माझा एक साधा प्रश्न आहे. तुम्ही सत्तेमध्ये आहात, सुनेत्रा वहिनी तुमच्याच पक्षाच्या आहेत. तुम्ही त्यांच्यापर्यंत याबद्दल कधी बोललात की नाही किंवा मग आता बोलणार आहात का? कारण आता पार पाणी आपण म्हणतो ना नाकात आलेलं आहे. या संदर्भामध्ये आमच्या तालुक्याचे माजी आमदार हे आज मुंबईला सुनीत्रा वहिनीला भेटायला गेलेले आहेत. या संदर्भामध्ये त्यांच्याशी ती चर्चा करणार आहेत. सगळी मंडळी या ठिकाणी वेगळ्या प्रकारच्या संघटना असतील, ग्रामपंचायती असतील वर जुन्नर तालुक्यामध्ये तसे ठराव झालेले आहेत. परंतु ज्याचं जळतं त्यालाच कळतं. आमचं खरं तर आता या ठिकाणी 15 ऑगस्टच्या दिवशी 12 वाजता नगर कल्याण हवे आम्ही त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. त्याच्यामध्ये आम्ही हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. त्या ठिकाणी भोरांड्याची मंडळी असेल, जुन्नरची मंडळी असेल, या ठिकाणी पुणे आणि ठाणे 2 जिल्ह्याचा हा लढा आहे. एकूण काय विरोध असेल, किती नागरिक आंदोलक जमतील आणि त्याची स्ट्रॅटेजी काय सध्या ठरवलंय का तुम्ही? तसं काय याची स्ट्रॅटेजीची आशा आहे. आम्ही उद्याला पोलीस डिपार्टमेंटला आम्ही निवेदन देणार आहेत आणि त्या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे आम्हाला रस्ता रोको आंदोलन करायचं याचं कारण की त्या ठिकाणी
21 तारखेच्या रद्दच्या सुनावणी रद्द झाली पाहिजे असं आम्हाला त्या ठिकाणी लेखी दिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन करणार आहेत. नक्कीच नक्कीच मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो, पण इथं काही महिला सुद्धा आहेत, महिलांना पण विचारते. हा, त्यांच्याकडे येतोच, पण तुम्ही जुन्नरच्या कुठल्या गावातल्या सरपंच? आजनावळे. तुम्ही सुद्धा आलात. काय एकूण सगळं नुकसान होणार आहे, अगदी थोडक्यात सांगा. आज खरं तर आम्ही या आजनावळ्यावरून सगळे आम्ही जुन्नर तालुक्याचे जे आमचे मेन आहेत सर्व जर आम्ही ग्रामस्थ वगैरे सगळे इथं भोरांड्यात आम्ही आज आलोय. खरं तर हा प्रोजेक्ट आजनावळे आणि भोरांडे इथं अदानीचा जो प्रोजेक्ट उभा राहतोय, तर त्या संदर्भात आम्ही इथं नक्की इथल्या लोकांची इथल्या ग्रामस्थांची नक्की काय भूमिका आहे आणि आमची काय भूमिका आहे. कारण की दोन्ही ग्रामपंचायतीने जर चर्चा करून जर पुढे मार्ग निघणार असेल तर आम्ही त्याच संदर्भात इथं आलेलो आहे. कारण की जी अदानीच्या संदर्भातची आमची जी 21 तारखेची सुनावणी लावलेली आहे आजनावळे आश्रमशाळेवरती, तर त्या सुनावणीलाच आमचं सर्व ग्रामस्थांचा, गावकऱ्यांचा, सर्वांचाच विरोध आहे. तर त्याच संदर्भात आम्ही इथं आलेलो आहे की इथल्या लोकांचं काय नेमकी भूमिका आहे ते खरं तर आम्ही या भूमिका समजून घ्यायची. हे एक दादा मगाच्यापासून मी पाहिलं, तुम्ही खूप काही पुरावे दाखवत होते. आता जी काही सगळे ग्रामस्थ एकत्र आले, ते सर्वे चालला होता, त्यावेळेस काही खाजगी एजंट काम करत होते. काय अनुभव होता, म्हणजे तुम्हाला हे माहित होतं का यापूर्वी? मुळात 2023ला आम्ही जो कलेक्टर साहेबांना पत्रव्यवहार केला, तर त्याच्यानंतरपासून ज्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतला अदानी प्रकल्पासंदर्भात पत्र आलं आणि तेव्हापासून आम्ही हा लढा चालू केला. आणि त्या संदर्भातली गेल्या वर्षी 6 जून 2025 रोजी ज्यावेळेस या ठिकाणी या गावापासून अगदी 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावर आपण जे उभे आहोत यापासून अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती ज्याच्यासाठी जो प्रोजेक्ट हा करणार आहेत ते त्याच्यासाठी जे त्यांनी चेकिंग करत होते, ते जमिनीतल्या आतले चेक करत होते, तर त्याचं माझ्याकडे पुरावे मी फोटो काढलेले आहेत. त्यावेळेस त्या लोकांना रोखण्याचं काम आमच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही मासिक मिटिंगमध्ये हा विषय घेतला होता. त्याच्यानंतर मी ज्यावेळेस इकडे खाली येत असताना माझ्या निदर्शनात आलं, मी स्वतः जाऊन ते काम त्या ठिकाणी बंद केलं होतं. म्हणजे त्याचे पुरावे आहेत माझ्याकडं 6 जून 2025 रोजी. त्यानंतर त्या लोकांनी ते 15 दिवस काम बंद ठेवलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही इथं कुठलाही प्रोजेक्ट करत नाही, ज्या बाजूला आज प्रोजेक्ट होणार आहे तिकडचं न करता आम्ही इकडचे आम्ही हे करतोय, आम्हाला कुठलाही प्रोजेक्ट करायचं नाही, आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्हाला इकडं काम करायचं, अशा पद्धतीने त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं. परंतु असं होत असताना आज परत हा प्रकल्प होण्यासाठी म्हणजे आता परत नोटीस निवेदन काढलेत प्रत्येक ग्रामपंचायतीला. त्यांनी आमच्या इकडे जवळजवळ 17 ग्रामपंचायतीला काढलेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने असणारे आमची आजनावळा ग्रामपंचायत आणि आमचं आडोशी, म्हणजे जवळजवळ 197 एकर जमीन आमची त्या ठिकाणी जाते. आणि आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे भोरांडे गाव, या भोरांडे गावच्या हद्दीत असणारी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि त्यांची जवळजवळ 450 एकर जमीन यामध्ये बाधित होणार आहे. म्हणजे 90% भोरांडे गाव यामध्ये बाधित होणार आहे. आणि हे सर्व असताना यांचा आमचा जो लढा आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की 21 तारखेची सुनावणी, प्रकल्पाला तर विरोध आहेच आमचा, पण 21 तारखेला होणाऱ्या सुनावणीला आमचा विरोध आहे. त्या संदर्भातले आम्ही पत्रव्यवहार तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत, कलेक्टरला दिलेले आहेत, प्रदूषण मंत्रालयाला सुद्धा दिलेले आहेत. आणि या संदर्भात एक व्यक्ती सुरज वाजगे म्हणून जुन्नर तालुक्यातला एक व्यक्ती आमचा जो कार्यकर्ते आहेत ते उपोषणाला जुन्नरमध्ये उपोषण गेले, आजचा 4था दिवस हे उपोषण करतायत. म्हणजे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला सांगणे का या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय माजी मुख्यमंत्री 2022 साली या प्रोजेक्टला सुरुवात झाला, त्यावेळेस एकनाथरावजी शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते. वरती उपमुख्यमंत्री जे पुणे जिल्ह्यात येतात, जे सुमित्रा वहिनी जे आज पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत. म्हणजे दोन्ही आज पदाधिकारी मोठ्या पदावरती आहेत, दोन्ही महत्त्वाची माणसं आहेत. आमचं सांगणे की हा प्रोजेक्ट तात्काळ रद्द करण्यात यावा, ही सुनावणी तात्काळ रद्द करण्यात यावी, अन्यथा यापुढे आम्ही 15 तारखेला एक मोठं एक इशारा समजा आंदोलन उभं करू. 15 तारखेपासून याची सुरुवात होणार आहे. हे आंदोलन अगदी देशात गेलं पाहिजे, जेणेकरून केंद्रातून हा प्रोजेक्ट आला आहे तर केंद्रामध्ये हे आंदोलन जाईल. अशा पद्धतीने ज्याप्रमाणे जंतर मंतर झालं त्याचप्रमाणे या आजनावळा आणि भोरांडे या हद्दीमध्ये जंतर मंतरसारखी परिस्थिती आम्ही आणू. कारण शेवटी आमच्या जमिनी जाणार आहेत, आमची लोकभूमी होणार आहेत. एकीकडे तुम्ही पैसा कायदा सांगता, त्याची अंमलबजावणी सांगता, पैशाचा निधी देता, मग पैसा कायद्याच्या अंतर्गत जमिनी हस्तगत करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? त्याच्यासाठी तुम्ही राष्ट्रपतीची परवानगी मागता. मग या सर्व गोष्टी असताना आदिवासी लोकांना अंधारात का ठेवलं जाते, हा माझा सवाल आहे, महत्वाचा सवाल आहे. ताई, तुम्ही कुठल्या पदाधिकारी आहात का, सरपंच वगैरे किंवा सदस्य आहात? तुम्हाला ह्या प्रोजेक्ट बद्दल किती माहिती आहे आणि आता विरोध कसं करताय? विरोध करा, आता काय आमचं जमीन जाते,
शेती जाते. त्याच्यामुळे आम्हाला या आंदोलनामुळे आम्हाला फायदा नाही आहे का आमचा म्हणजे का आमची जागा जाते. त्याच्यामुळे आम्हाला मग हे आंदोलन असतं तर आम्ही जाऊ शकतो, मुंडे दादासोबत आम्ही जाऊ शकतो. त्याच्यामुळे आम्हाला एवढंच बोलायचं आहे. नक्कीच. खरं तर बऱ्याच गोष्टी माहिती नसतात आणि नेतृत्व करणारी माणसं सगळं करत असतात. या सरपंच ताई आहेत. ताई मला सांगा, तुमची काय शेती याच्यात जाते का? आणि आत्ताच्या कंडिशनला तुम्ही कितपत तुम्हाला माहिती आहे याच्यामुळे काय तोटा होणार आहे भविष्यामध्ये हा प्रोजेक्ट झाल्यानंतर? याच्याबद्दल काही माहीत नाही. याच्यामुळं आमची शेजारची शेती वगैरे जाते. याच्यावर मुलांच्यावर परिणाम होईल. आजार वगैरे येतील, डेंग्यूसारखे आजार येतील, शेती जाईल, प्रदूषण खराब होईल. एवढंच सांगत इच्छिते. नक्कीच. खरं तर अजून बऱ्याच लोकांना अजून माहिती पण घ्यायची, पण काही मंडळी सरांनी सुद्धा खूप छान माहिती सांगितली. अध्यक्ष तुम्ही पण सांगितली, तुम्ही सुद्धा खूप छान सांगितले. कारण हा अजून बासनातला प्रोजेक्ट आहे, नेमकं काय असणार आहे माहित नाही. इथे एक दादा मगाशी बोलते, हा त्यांच्याशी बोल, थोडं पुढे या तुम्ही, थोडं पुढे या इकडं, या पुढे. मला सांगा, काय तुम्हाला काय माहिती यातली आणि कितपत त्याचा त्रास होणार आहे भविष्यात? फायदा होईल की तोटा होईल आणि विरोध कसा असेल? मुळात पेसा कायद्याची अशी संकल्पना आहे की आमच्या गावात आम्ही सरकार म्हणजे हा सुशासन कायदा आहे. असं असताना आदिवासींच्या हिताचं आणि त्याच्या हक्काचं संरक्षण जर समजा होत नसेल, म्हणजे हा प्रकल्प जर आमच्यावर लादला जातोय असं आम्हाला या ठिकाणी स्पष्ट दिसतोय. ज्या काही हरकती घेण्यासाठी जो काही अहवाल दिला त्याच्यामध्ये स्पष्टपणे आणि पूर्णपणे माहिती नाही, अपुरी माहिती आहे. आणि जी काही जनसुनावणी लावली गेली ती सुनावणी या ठिकाणी जसं या ठिकाणी लावली, इथून जवळजवळ 30 ते 40 किलोमीटर लावली गेली, जेणेकरून लोक आलेली नाही पाहिजेत, लोक गेली नाही पाहिजे, हरकती घेतल्या गेल्या नाही पाहिजेत. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी पेसा कायदा असूनही इथल्या लोकांचे अधिकार आणि हक्क या ठिकाणी हिरावण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांची जमीन हिरवण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे ह्या जो इथला परिसर आहे, हा जंगल परिसर आहे. या ठिकाणी प्राण्यांचा, पक्ष्यांचा, माशांचा, सगळ्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. या अधिवासाचा कोणत्याही प्रकारचा विचार केलेला नाही. या ज्या इथले जे वाड्यावर स्थायी लोक आहेत यांचा कोणत्याही प्रकारचे नेमका म्हणजे पुनर्योजना यांची काय आहे, नेमका हे झाडे तुटणार यांची पुनर्योजना काय आहे, असं कोणत्याही प्रकारची या ठिकाणी स्ट्रक्चर तयार करण्यात आलेलं नाही. त्याच्यामुळे हा प्रकल्प हा पूर्णपणे आम्हाला नायनाट करणार आहे, उद्ध्वस्त करणार आहे. म्हणून आम्ही ह्या प्रकल्पाचा पूर्णपणे ताकदीनिशी विरोध करणार आहोत आणि मी या विरोधामध्ये सगळे सहभाग नोंदवणार आहे. नक्कीच. खरं तर त्याने 2-3 गोष्टी सांगितल्या. धसाईमध्ये सुनावणी ठेवलेली आणि लोक जाऊ नयेत अशी पण स्ट्रॅटेजी काहीतरी आखलेली दिसते. दादा तुम्ही पण मागाशी खूप काही गोष्टी सांगत होता मागून. धसाईमध्ये खरोखर असं होईल, तिथं बोगस लोक काय उभी केली जातील? समजा इथून त्यांनी जनसुनावणी दसायला ठेवले, इथनं लोक जर तिथं पोहोचली नाही तर आमच्या माहितीनुसार तिथं ते बोगस लोक उभी करून ही जनसुनावणी झाली, लोकांचा विरोध नाही असं दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहेत. कारण का जर तसं काही नसतं तर त्यांनी ह्या भागात प्रोजेक्ट होणार आहे, मग ह्या भागात तुम्हाला जनसुनावणी घ्यायला जागा असताना तुम्ही एवढा 30-40 किलोमीटर दसायला नेण्याचा प्रश्नच येत नाहीत ना. त्यांनी इथून तिथपर्यंत नेले म्हणजे काहीतरी त्यांचा उद्देश असेलच ना. त्याच्यामुळे त्यांनी जनसुनावणीला त्यांनी हेतुपूर्वक म्हणजे त्यांना लोक येऊ नये म्हणून त्यांनी ते दसायला एवढे 30-40 किलोमीटर जनसुनावणी लावली. आणि तिथं तसं दसायला इथून जाण्यासाठी सामूहिक अशी कोणतीच वाहतूक व्यवस्था नाहीये. तुम्हाला जर जायचं असेल तर स्वतःची प्रायव्हेट गाडी घेऊन केलं तर प्रायव्हेट गाडी करून जावं लागेल. असं खरं तर या लढ्यामध्ये काही पत्रकार, स्थानिक लोकप्रतिनिधी, पण एक दादा मागं होता, म्हणजे तुम्ही मगाशी बोलत होते काहीतरी युट्यूबर ह्या भागातले याच्यावरती करतायत काय, इंस्टाग्रामवाले पण. तुमचं नेमकं काय, कुठलं पेज वगैरे, आणि तुम्ही पण याला काय? स्वतःचं इंस्टाग्राम चॅनल आहे, सेव्ह बोरांडे सेव्ह माळशेज घाट. खरं तर हा जो प्रोजेक्ट होतोय, हा प्रोजेक्ट होतोय पश्चिम घाटामध्ये. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, युनेस्को जागतिक वारसा स्तरामध्ये याची नोंद आहे. मग अशा प्रकारच्या युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये तुम्ही अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट करत असाल ते एकदम चुकीचं आहे. आणि ह्या भागामध्ये जैवविविधता वासस्थळ, याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत, वनस्पती, दुर्मिळ वनस्पती आहेत आणि त्यांचं या प्रोजेक्टमध्ये मोठ्या प्रमाणात विस्थापन होणार आहे. त्यांचा जो आदिवास आहे तो नष्ट होणार आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रकार शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्या नष्ट होणार आहेत. त्याच्यानंतर जे काही फॉरेस्टचं जंगल आहे ते मोठ्या प्रमाणात नष्ट होणार आहे आणि त्याचा फटका भविष्यात सर्वांनाच होईल. त्याच्यानंतर त्याच्या जे साईडला तिथूनच 1 किलोमीटरच्या हाकेच्या अंतरावर असणारं नाणेघाट आहे, त्याला सुद्धा तो एक नैसर्गिक म्हणजे ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास होऊ शकतो भविष्यामध्ये. त्याच्यामुळे अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट आहेत हे शक्यतो नाही व्हायला पाहिजे आणि या प्रोजेक्टला आमचा पूर्ण विरोध आहे. आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत ह्या प्रोजेक्टला विरोध करू. नक्कीच. अजूनही काही नागरिकांना बोलायचं का, स्थानिक आपण पाहूया, कोणाला बोलायचं तुमच्यामध्ये? हां दादा थोडं पुढे इकडं. मला सांगा, तुमचं आज किती वय आहे आणि अशा प्रकारे इतक्या वर्ष तुम्ही इथं राहताय, असं कधी असा एखादा प्रोजेक्ट आलता का यापूर्वी आणि त्याला विरोध झाला होता का, पहिल्यांदा होतोय? माझं आता सध्या वय 56 आहे आणि आम्ही आज आमची एक श्रमिक मुक्ती संघटना ठाण्यामध्ये काम करते आणि आम्ही जल, जंगल, पर्यावरण, जैवविविधता ह्या गोष्टींवर अधिक फोकस काम करतो.
या आधी अशी एक वेळ आलेली होती की काळू धरण जेव्हा चालू होण्याच्या मार्गावर होते तेव्हा आमच्या श्रमिक मुक्ती संघटना आणि पूर्ण तालुक्यामध्ये आमचे सदस्य असलेले ह्या लोकांनी सहभाग घेऊन आजपर्यंत आम्ही ते मुंबई हायकोर्टामध्ये जाऊन ते थांबवलेले. ही पहिली वेळ आणि ही आता ही दुसरी वेळ येते. ही एकदम माझ्या गावाच्या जवळ आणि जे मला 2006च्या वन हक्क कायद्याने जे वनपट्टे मिळालेले आहेत त्या जागेमध्ये पण होणार आहे. आणि आमचा आदिवासी समाज हा 80% जंगलावर अवलंबून असतो. जंगलामधील वनोपज गोळा करून आमच्या महिला त्यांचे वनोपज गोळा करून त्यांचे संसार चालवतात. हे सगळं उद्ध्वस्त होणार आहे. शिवाय आमची जी देवदेवता जंगलामध्येच असतात आमच्या आदिवासींच्या, त्यांची संस्कृतीची नायनाट होणार आहे. आणि हे आम्ही ओळखून आहोत आणि यासाठी आम्ही पूर्ण तालुक्यामधून एक आवाज उठून याच्यासाठी मोठ्या प्रमाणात आमची संघटना म्हणून आम्ही विरोध करणार आहेत. आणि आम्ही या पाठिंब्यासाठी जो जुन्नरला उपोषण चालू आहे ते उद्या त्या ठिकाणी आम्ही येणार आहे संघटना म्हणून. तुमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार कोण आहेत? त्यांच्या कानावरती तुम्ही ग्रामस्थांनी ही गोष्ट टाकलेली आहे का? त्यांचा याला पाठिंबा आहे का विरोध आहे? तसं त्यांच्या कानावर म्हणजे जायला पाहिजे. आम्ही नाही कोणी टाकलेलं, कारण आम्ही कुठल्या राजकीय क्षेत्रामध्ये कामच करत नाही. आमची संघटना कुठल्या राजकीय क्षेत्रवाल्यांशी संबंधच ठेवत नाही. आम्ही फक्त लोकांना विचारतो, असा असा प्रकल्प होतो, जागे करतो त्यांना आणि याच्यावर काय पर्याय आणि त्यांना सल्ला देऊन आम्ही पुढचं काम करत असतो. नक्कीच. अजूनही काही जुन्नरकर ग्रामस्थ आहेत, आपण त्या हे दादा आहेत थोडेसे पुढे, तुम्ही थोडं पुढे या दोघं पण. तुम्ही काय सध्या तुमची पण परिस्थिती आहे, कसा विरोध जुन्नरमधून होते? या ठिकाणी जो आता येऊ घातलेला जो अदानी प्रकल्प आहे, या प्रकल्पाचा जो आपल्याला आता वरचा जो भाग आहे आपलं आदनवळी त्या ठिकाणची आणि हा बोरांडे असा 2 विभागांनी जरी हा प्रकल्प होत असला तरी ह्या प्रकल्पाचा जवळजवळ केवाडी तर इकडं आंबोली म्हणजे असा मोठा त्यांनी एरिया पकडलेला आहे. आणि या एरियामध्ये असणारी भरपूर पूर्वीच्या काळापासून ज्या औषधी वनस्पती आहेत याचा पण ऱ्यास होणार आहे, मानवावर पण याचा परिणाम होणार आहे. आणि या ठिकाणी जो आज आम्ही आलो आहे तर आम्ही या ठिकाणी जी आमची समिती जी संपूर्ण जेवढे सरपंच यामध्ये नोटीस मिळाली ते सर्व सरपंच या गठीत मीटिंग करून ही गठीत केलेले आणि त्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम शेठ लांडे आहेत आणि उपाध्यक्ष या घोटकर मॅडम आहे. आणि आत्ताच या बोरांडेच्या आपण देसाई मॅडम त्यामध्ये ॲड केलेले आहेत, देशमुख मॅडम. तर याप्रमाणे जवळ 70 यामध्ये सदस्य आम्ही ॲड केलेले आणि संपूर्ण ही जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही या उठाव केलेले अदानी या प्रकल्पाला. कारण ही संघटना असे की आता आपल्या बऱ्याच मित्रांनी सांगितलं की प्रकल्पामुळं सध्या फक्त हे 2च गावं बाधित होणार नाही, हळूहळू ही जवळजवळ केवाडीपर्यंत म्हणजे आमच्याकडे जवळ 29 गावं येतात, परत तिकडे आंबोलीपर्यंत जवळजवळ हे 100-150 गावांना हा धोका आहे. कारण हा धोका जर टाळायचा असेल तर एकमेव आम्ही सर्वांनी एकजूट केलेली सर्व यामध्ये कुठलेही राजकीय पक्ष घेतलेले नाही. ही समिती अशी गठीत केली की तरुण वर्ग आहे, काही अनेक विविध संघटना आहेत. आज आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये सूरज वाजगे हा अदर कास्टचा माणूस देखील आमच्या ह्या आदिवासी संघटनेची जमीन जातोय आणि त्याने आमर उपोषण केलेली. त्या सर्व आमच्या आदिवासी लोकांनी त्यांना जाऊन पाठिंबा दिलेले. याही ठाणे जिल्ह्यात आज आम्ही आलो, इथल्या लोकांनी पण सांगणार आहे की आपल्यासाठी अदर कास्टचा माणूस जर आपल्यासाठी आपल्या जमिनी वाचवण्यासाठी जर आपल्यासाठी तो अहोरात्र किंवा ह्या ठिकाणी जर तो आपल्या प्राणाची बलिदान तयार झालं आहे, आपण सर्वांनी त्याला देखील पाठिंबा दिला. या ठिकाणी आमच्या जे अध्यक्ष आहे, कारण आमच्या भागामध्ये एवढा मोठा उठाव करणारा एकमेव माणूस आहे, त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. कारण हा प्रकल्प आता आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत झाला, कारण हा केंद्रानं याला मान्यता दिलेली. जे पुस्तक आमच्याकडे आलेले त्या पुस्तकामध्ये केंद्रानं राज्यांना त्याला मान्यता झाली. आणि याचा एक सांगायचा तर याचा सर्वे व्हायला पाहिजे होता आणि तो स्थानिक लोकांना सांगून सर्वे करायला सर्वे झाला नाही आणि त्यामुळे सगळं हे होतंय. अजून एक दादा आहे. दादा मला एक थोडक्यात सांगा, आता तुमचं वयाचा हिशोब पहा, आता इतक्या वर्ष तुम्ही त्या भागात वावरताय, याबद्दल तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधी, जसं मी इकडे पण विचारलं का हे मंडळी पण म्हणतात आम्ही राजकारणात काही गेलो नाही, तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधी तुमचे जे आमदार असतील खासदार असतील त्यांच्यापर्यंत बोललात का? हा कारण दिल्लीपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला
किमान खासदार लेवलला तर याच्यावर चर्चा व्हायला पण सुरुवातीला. खरं तर आम्ही 17 ग्रामपंचायतींनी असा ठराव केलेले आहे की अदानी हा प्रकल्प आजनवळे या ठिकाणी आणि बोरांडे या ठिकाणी होतोय, याला पूर्णपणे आमचा 17 ग्रामपंचायतीचा विरोध आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही असं आम्ही ग्रामपंचायतचं पत्रसुद्धा देणार आहोत तहसीलला आणि दिलेलं आहे. आणि हा प्रकल्प आम्ही होऊनच देणार नाही. या नेतृत्वाचं आमच्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 15 तारखेला मोर्चा काढणार आहेत आणि जल आंदोलन करणार आहे. काही जीव गेला तरी आम्ही 72 आहेत. आम्ही हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी शाश्वती आम्ही देतोय. शाश्वत देता. शेवटी पुन्हा एकदा मी अध्यक्षांकडे येतोय, कारण या सगळ्या नेतृत्वाचं तुम्ही सगळं पुढं नेतृत्व करणार आहात सगळ्या गोष्टीचं. शेवटी मला एकच सांगा, काय असेल त्या दिवशी, ज्या दिवशी तुमचं आंदोलन रस्त्यावरती असेल, कुठल्या घोषणा असतील आणि त्याची थिणगी आजपासून सुरू होणार आहे? हे सगळे नागरिक तुमच्यासोबत आहे. मला शेवट आता फक्त तुमच्याकडनं करायचं. शिंदे साहेब, खरं तर आम्ही इथं आल्यानंतर मला फार ऊर्जा आला का एका बाजूला खरं तर आदनवळे गावच्या सरपंच माझ्या उभे आहेत, दुसऱ्या बाजूला बोरांड्याच्या सरपंच ताई माझ्या उभा आहेत. या दोन्ही राशीच्या राणी म्हणून त्यांनी मला या ठिकाणी शब्द दिला आहेत. त्या ठिकाणी माझ्या मागं पाठीराखे खरं तर बाळवापा केदारी सरपंच असतील, विठ्ठल असतील, आजनवळची सगळीच मंडळी. खरं तर आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं आम्ही हे आंदोलन करणार आहेत. आता ह्या 15 तारखेचा आंदोलनासाठी आम्हाला बोरांड्याच्या ग्रामस्थांनी शब्द दिलाय का पाहिजेल ती माणसं आम्ही कोकणातून या ठिकाणी येतो आणि आपण कल्याण नगर रोड आपण अडवणार आहेत. आणि माझ्यावरती ही जी जबाबदारी टाकली आहे सरपंचांनी सर्वांनी, 17 ग्रामपंचायतींनी, सर्व ग्रामपंचायत सदस्य, समाज बांधवांनी, की देवराम लांडे ही जबाबदारी पेलू शकतो. मी मगाशी सांगितलं का या प्रकल्पामध्ये 2 उपमुख्यमंत्री येतात, 2 पालकमंत्री येतात. यांच्यापर्यंत पत्रव्यवहार 2-3 दिवसामध्ये होईलच. सुरेश वासगे एक ओपन समाजाचा आमचा मित्र आहे, पण त्याने धाडस करून स्वतःचा जीव गेला तरी चालेल, मी मेलो तरी चालेल असा म्हणणारा आमचा जुन्नर तालुक्याचा एक युवक सुरेश वासगे हे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर ते उपोषणाला बसलेले आहेत. त्यांनी चांगली जागा निवडले का ज्या शिवाजी महाराजांनी मावळ्यांसाठी लढाई केली, गरिबांसाठी लढाई केली, त्याच शिवाजी महाराजांच्या पायथ्याची सुरेश वासगे उपोषणाला बसलेत. म्हणून त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करूया आपण. अदानी हटाओ, अदानी हटाओ, अरे अदानी हटाओ, जमिनी आमच्या हक्काच्या, अरे जमिनी आमच्या हक्काच्या, अरे जमिनी आमच्या हक्काच्या. नमस्कार मंडळी. आज अदानीचा जो होऊ घातलेला विद्युत प्रकल्प आहे त्या प्रकल्पाच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज प्रामुख्याने आजनवळे गावच्या सरपंच तसेच या समन्वय समितीचे अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब, त्यानंतर आजनवळे गावचे ग्रामपंचायत सदस्य, तसेच आमच्या बोरांडे ग्रामपंचायत सरपंच, आमच्या बोरांडे ग्रामपंचायत सदस्य आणि दोन्ही गावांतून उपस्थित असलेले प्रकल्प बाधित किंवा त्याला विरोध करणारे लोक, या सर्वांचं मी आज बोरांडे ग्रामपंचायतच्या वतीने अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद. आम्ही या ठिकाणी तुम्ही आमचं स्वागत केला, मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला प्रतिसाद दिलं, त्यामुळं आम्ही आज खरं तर खूप म्हणजे हे आहेत. मी थोडासा मला इकडे पोचायला थोडा उशीर झाला कारण आमच्या सासूबाईंचं दुःखात निधन झालं. खरं तर आमच्या सासूबाईंचा 4था दिवस आहे, तरी पण आम्ही दुःखात असताना सुद्धा संघर्षासाठी आम्ही सगळी आजनवळेची मंडळी, सगळीच माझ्या आजनवळेची मंडळी, हे आमचे सरपंच, सगळी मंडळी आलो. तुम्ही खूप आम्हाला ताकद दिली, आमचा ऊर्जा वाढला. आमचा एक हात होता, आमचा एक हात होता, आता आमचा दुसरा हात झाला. आमची एक जातीची राणी होती, आमची दुसरी जातीची राणी झाली. म्हणजे या 2 जातीच्या राण्या निश्चितपणे लढतील. या ठिकाणी खरं तर जिल्हा परिषद सदस्या माहिती मुलांडे, आमच्या सुनबाई, त्यांचं माहेर इथलंच आहे. त्या मगाशी ग्रामसेवकनी सांगितलं का आम्ही त्यांना ओळखतो, त्या पण येणार होत्या, पण त्यांना दुसरा कार्यक्रम असल्यामुळे त्या आल्या नाही. त्याचप्रमाणे आमच्या दुसऱ्या सदस्या अश्विनीताई केदारी पंचायत समिती सदस्या त्या येणार होत्या. त्याचप्रमाणे आमच्या सोनाबाई दाभाडे जिल्हा परिषद सदस्या, आमच्या आशाताई डावकर पंचायत समिती सदस्या, त्याचप्रमाणे आमच्या अमलेताई पंचायत समिती सदस्या, त्याचप्रमाणे आमच्या सभापती खरं तर शेळकंतीताई, हे सगळ्या दोन्ही गटातले सगळे पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य आमचे सगळे आहेत. आणि या समितीमध्ये असणारे आमचे सगळे 70 सदस्य आणि सगळे अध्यक्ष 17 सरपंच, हे सगळी मंडळी आमची याच्यामध्ये आहे. तुम्ही आम्हाला अशीच साथ द्या आणि कुठेही घाबरू नका.
जमीन आपल्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची आपण घोषणा दिलाय. भोराळनगर मंडळी, तुम्ही खूप आम्हाला आदराने या ठिकाणी बोलावलं. रातच्या धरून फोन चालू होतं. परत एकदा मी तुमचे आभार मानतो आणि पत्रकार मित्रांचे आभार मानतो. धन्यवाद.